श्री स्वामी समर्थ. काळोखाच्या गर्भात दडलेले 2026 हे वर्ष सामान्य वर्ष नाही, तर कुंभ राशीच्या जातकानं तुमच्यासाठी एका मोठ्या उलथापालथीचे संकेत घेऊन येत आहे. जेव्हा जग नवीन वर्षाच्या स्वागतात मग्न असेल, तेव्हा आकाशात शनी, राहू आणि गुरु हे तीन शक्तिशाली ग्रह आपली चाल बदलत असतील. गुरुजींनी सांगितलं आहे की हे केवळ खगोलीय घटना नाही, तर तुमच्या नशिबाच्या बंद दरवाज्यावर लिहिलेली एक गूढ थाप असणार आहे. आणि याच वर्षात तुमची अशी काही परीक्षा घेतली जाईल ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. तुमच्या आयुष्यात आतापर्यंत जे काही घडलंय त्यापेक्षाही काहीतरी पूर्णपणे अकल्पित घडणार आहे आणि याची जाणीव सुरुवातीलाच करून दिली जाईल. मित्रांनो, जेव्हा गुरुजींनी सांगितलं आहे की तुमच्या आजूबाजूला वावरणारे छुपे गद्दार जे शत्रू आहेत ते आता बेनकाब होणार आहेत. कुंभ राशीच्या जातकानं तुमच्यावर तंत्रमंत्र किंवा वाईट नजरेचा प्रभाव असू शकतो, पण त्यापासून वाचवण्यासाठी केवळ दोन गुप्त गोष्टीचा आधार घ्यायचा आहे. त्या गोष्टी कोणत्या आहेत? त्या तुमच्या खिशात आल्यावर नक्की काय चमत्कार घडणार? या सर्व प्रश्नाची उत्तर तुम्हाला नक्कीच या व्हिडिओत मिळतील, कारण या वस्तू केवळ निर्जीव पदार्थ नसून त्या ब्रह्मांडीय ऊर्जेचा एक स्रोत आहे, ज्यात तुमची 7 जन्माची गरिबी एका झटक्यात नष्ट करण्याची ताकद ते ठेवतात. लक्षात घ्या, असं गुरुजींनी स्पष्ट केलंय. आता खरं सांगायचं म्हणजे कुंभराशीच्या जातकानं तुमची लक्ष्मी का टिकत नाही, तुमच्या हातात किंवा घरात शांतता का राहत नाही, याचे उत्तर देताना गुरुजीनं सांगितलंय की तुमच्या घराची ऊर्जा जी कदाचित अपवित्र आहे, नकारात्मक झाली आहे. ती लक्ष्मी तिथे राहू शकत नाही जिथे नकारात्मकतेचा वावर असतो. ही ऊर्जा पुन्हा कशी मिळवायची आणि त्या दोन रहस्यमय गोष्टी तुमच्या जीवनाचा कायापालट कसा करणार आहेत, हे जाणून घेण्याची ओढ मात्र तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्कीच जाणून मिळेल. तुम्ही आता ज्या संकटात आहात तिथून बाहेर पडून यशाच्या शिखरावर पोहोचण्याचा हा मार्ग एका गूढ वळणावर येऊन ठेपला आहे. तर कुंभ राशीच्या जातकानं नवीन वर्षात कुंभ राशीच्या कुंडलीमध्ये एक भूकंपीय वादळ येणार आहे. गुरुजीनं सांगितलं की हे वादळ कसं नष्ट करायचंय, काय लिहिलं आहे तुमच्या नशिबात आयुष्यात 2026 मध्ये, आणि तुमच्या नशिबात असलेली गरिबी, काळी जादू, शत्रू यांना तुम्ही तोंड कसे देणार याचं विस्तृत असं विवेचन गुरुजींनी या व्हिडिओमध्ये केलेलं आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत मात्र नक्की बघा. तर कुंभ राशीच्या जातकानो, ज्यांच्या आयुष्यात विवाहाची चर्चा वारंवार होऊ नये, शेवटच्या क्षणी त्यांचं लग्न मोडत होतं किंवा ज्यांना आपले मनचाहे प्रेम मिळत नव्हतं, त्यांच्यासाठी मित्रांनो गुरुजींनी सांगितलं आहे की जेव्हा तुमचा शुक्र ग्रह कुंकवत होतो तेव्हा तुमचं सौंदर्य, पैसा, पद, प्रतिष्ठा असूनही विवाहाचे योग जुळून येत नाही. तुमच्या कुंडलीतील हा दोष तुमच्या नकळत तुम्हाला सुखापासून वंचित ठेवत आहे. एक अनामिक भीती मनात घर करून राहते की खरोखरच आपलं नशीब कधी उघडणार आहे. पण गुरुजींनी यावर एक असा गुप्त उपाय सांगितला आहे जो ऐकून तुम्ही थक्क व्हाल. कुंभ राशीच्या जातकांनो, लक्षात घ्या की गुरुजीनं सांगितलं आहे की समुद्रातून निघालेली एक साधी पांढरी कवडी तुमच्या आयुष्यातील प्रेमाचा मार्ग मोकळा करू शकते. ही पांढरी कवडी केवळ एक वस्तू नसून ती शुक्र ग्रहाची आणि स्त्री शक्तीची ऊर्जेचा साठा आहे. या कवडीवर चंदनाचा लेख किंवा अत्तराचा शिडकाव केल्यावर तिचे रूपांतर एका जागरूक यंत्रात होते. ही प्रक्रिया करताना मनात एक वेगळीच उत्सुकता निर्माण होते की एखादी साधी वस्तू आपले विस्कटलेले आयुष्य पुन्हा कसे काय सावरू शकते. पण गुरुजीच्या मते ही कवडी तुमच्या चुंबकीय शक्तीमध्ये, जे अट्रॅक्शन पॉवर आहे, एवढी वाढ करते त्यामध्ये की समोरची व्यक्ती तुमच्याकडे ओढली जाते. या उपायाचा सर्वात सक्सेसफुल असा भाग म्हणजे त्याची शुद्धता. लक्षात घ्या, गुरुजींनी सांगितलं आहे की ही कवडी तुमच्या पर्समध्ये ठेवण्यापूर्वी पर्स पूर्णपणे रिकामी करून त्यावर गंगाजल शिंपडणे अनिवार्य आहे. जर या क्रियेत थोडी जरी चूक झाली तर शक्तीचा प्रभाव खंडित होऊ शकतो. तुम्ही कोणावरही प्रेम करत असाल किंवा योग्य जीवनसाथीच्या शोधात असाल तर ही कवडी तुमच्या खिशात आल्यापासून काही दिवसातच या हालचाली, पॉझिटिव्ह हालचाली सुरू होतील आणि तुमच्या आयुष्यातील ही विवाहाची अडचण दूर होऊन 7 जन्माचे नाते कसे जोडले जाईल हे रहस्य उलगडण्यासाठी भविष्यवाणी अत्यंत महत्त्वाची आहे. मित्रांनो, लक्षात घ्या. मित्रांनो, 2026 मध्ये ज्या अडचणी, जे दुःख येणार आहे त्यावरती हे उपाय गुरुजी सांगत आहेत. लक्षात घ्या, कुंभ राशीच्या जातकानो, कर्जाचा डोंगर जेव्हा वाढू लागतो तेव्हा रात्रीची झोप सुद्धा उडते. मनात सतत एक अनामी भीती दाटून येते. बँकवाल्याचे फोन, लोकांची देणी, मेहनतीचा पैसा हातातून वाळूसारखा निसटून जाणे हे केवळ अपयश नसून तुमच्या ग्रहाची एक भयानक चाल आहे. लक्षात घ्या, गुरुजींनी सांगितलं आहे की कर्ज हे शनिदेवाच्या रागाचे प्रतीक असतं. त्यातून सुटका केवळ गुरुदेव बृहस्पतीच्या कृपेने शक्य आहे. जेव्हा शनी कठोर होतो तेव्हा माणूस कितीही धडपडला तरी त्या चक्रव्यूहातून बाहेर पडू शकत नाही. पण या संकटातून सुटण्याचा एक अत्यंत गुप्त मार्ग गुरुजींनी या भागात सांगितला आहे. जसं की मित्रांनो, तांब्याचे नाणे व हळदींचा संगम. कुंभ राशीच्या जातकानो, तांबे हे पृथ्वी तत्वाचे प्रतीक आहे आणि तुमच्या कर्माची शुद्धी करते, तर हळदी ही गुरुची दैवी शक्ती आहे.
लक्षात घ्या मित्रांनो, गुरुजींनी सांगितलं आहे की तांब्याचे नाणे सामान्य नाही, त्याला प्रथम शनिदेवाच्या चरणी अर्पण करून तेथून त्याची शक्ती जागृत करायची आहे. शनी मंदिरातून ते नाणे परत आणताना मनात एकच उत्सुकता असते की हे छोटेसे नाणे आपल्या डोक्यावरचे लाखो करोडोचे जे कर्ज आहे कसे काय फेडू शकेल. पण गुरुजीच्या मते हा उपाय तुमच्या नशिबात अडकलेलं जे मार्ग आहे तो मोकळा करण्याचं काम करतं. लक्षात घ्या की हा उपाय फक्त पैसा येण्याचा मार्गच नाही, तर शनीच्या प्रकोपाला शांत करण्याचा मार्गही आहे. गुरुजींनी सांगितलं की हे नाणे आणि हळद पिवळ्या कापडात बांधून जेव्हा तुम्ही तुमच्या जवळ ठेवता तेव्हा तुमच्या कुंडलीतील गुरुग्रह सक्रिय होतो. अचानक अशा काही घटना घडतील किंवा असे काही मार्ग सापडतील ज्याची कधी तुम्ही कल्पनाही केली नसेल. लक्षात घ्या मित्रांनो, कर्जदार शांत होतील त्यामुळे आणि त्यासोबतच धनप्राप्तीचे नवे स्रोत सुद्धा निर्माण होतील. पण सावधान, हा उपाय करताना कोणालाही सुगावा लागू देऊ नका, अन्यथा त्याची शक्ती नष्ट होऊ शकते असा इशारा सुद्धा गुरुजींनी दिलेला आहे. तर कुंभ राशीचा जातकनो पुढचं जे अडचण आहे किंवा त्यावरती जो उपाय आहे तो म्हणजे कुंभ राशीच्या जातकनो आपल्यापैकी अनेकांना प्रश्न पडतो की काही लोक कमी कष्ट करूनही श्रीमंत कसे होतात आणि आपण दिवस रात्र राबूनही हातात पैसा का टिकत नाही. तर गुरुजींनी सांगितलं आहे की ही केवळ नशिबाची गोष्ट नाही तर ऊर्जेची स्थिरता सुद्धा आहे. जेव्हा तुमच्या घरातील जी लक्ष्मी चंचल होते आणि चंद्राची स्थिती बिघडते तेव्हा आलेला पैसा सुद्धा औषध उपचार किंवा नको असलेल्या कामात खर्च होतो. पण आता अशा एका रहस्याचा उलगडा होणार आहे जो पूर्वीचे राजे महाराजे मोठे व्यापारी वापरत होते. हा उपाय तुमच्या आयुष्यात पैशाचा असा ओघ सुरू करेल की तुम्हाला तो सांभाळणे सुद्धा कठीण होईल. या भागातील सर्वात मोठा सस्पेन्स मध्ये चांदी, पिवळी मोहरी आणि केशराचा त्रिवेणी संगम. गुरुजींनी सांगितले की चांदी ही प्रत्यक्ष माता लक्ष्मीचे स्वरूप आहे. ती पैशाला खेचून आणण्याचे काम करते. तर कुंभ राशीच्या जातकानो जर तुमच्याकडे चांदीचे नाणे नसेल तर घरातील कोणतीही चांदीची वस्तू शुद्ध करून वापरता येते. पण त्यासोबत पिवळी मोहरी का वापरली जाते तर इथूनच खरी उत्सुकता आहे. पिवळी जी मोहरी असते ती तुमच्या घरातील शरीरातील नकारात्मकता ऊर्जा जी आहे ती झटक्यात नष्ट करते. तर केशर तुमच्या भाग्याचा गुरु ग्रह जागृत करतो. ही पोटली तयार करताना मनात एक वेगळीच धाकधुकही राहील तुमच्या की खरोखरच यामुळे आपलं नशीब पलटणार आहे का. पण सावधान मित्रांनो, गुरुजींनी या उपायाचा सर्वात सस्पेन्सफुल असा जो भाग सांगितला आहे तो म्हणजे या पोटलीवर बांधला जाणारा लाल धागा किंवा कलावा. हा धागा तुमच्या संपत्तीला लोकांच्या वाईट नजरेपासून वाचवतो. कुंभ राशीच्या जेव्हा जी पोटली आहे ही जेव्हा तुम्ही खिशात किंवा तिजोरीत ठेवता तेव्हा ब्रह्मांडीय शक्ती तुमच्यासाठी काम करू लागते. अडकलेला पैसा परत येतो, व्यापारात मोठी भरभराट होते, उत्पन्नाचे नवे मार्ग मिळतात, अशा चमत्कारी घटना घडू लागतात. लोक विचारतील की तुमच्याकडे एवढा पैसा कुठून आला, पण हे गुपित कोणासमोरही उघड करू नका असा सक्त इशारा गुरुजींनी मात्र तुम्हाला सांगितला आहे. कुंभ राशीच्या जातकानो पुढचा जो अडचण आहे ती म्हणजे जेव्हा घरात एखादा गंभीर आजाराचा शिरकाव होतो तेव्हा तेव्हा केवळ शरीरच नाही तर संपूर्ण घर हे आर्थिक आणि शारीरिक दृष्ट्या कोलमडून पडत असतं. लक्षात घ्या, दवाखान्याची वारी, महागडी औषधे, तरीही प्रकृती सुधारणा न होणे ही एक अत्यंत भीतीदायक अवस्था असते. गुरुजींनी सांगितलं आहे की अनेकदा आजाराचं कारण केवळ शारीरिक नसून ते ऊर्जेच्या पातळीवर सुद्धा असतं. जेव्हा आपली जीवनशक्ती जी वाईटल एनर्जी आहे कुंकवत होते तेव्हा ग्रहदोष शरीरावर हावी होतात. अशावेळी विज्ञानाच्या पलीकडे जाऊन काही आध्यात्मिक शक्तीचा आधार घेणे आवश्यक ठरते, ज्याचा खुलासा गुरुजींनी या भागात केला आहे. या भागातील गूढ उलगडताना गुरुजींनी सांगितलं की आपल्या अंगणातील पवित्र तुळशीचे वाळलेले मूळ हे आरोग्याचे सर्वात मोठे महाकवच तुमच्यासाठी ठरू शकते. कुंभ राशीच्या जातकानं तुळशीच्या मुळामध्ये 33 कोटी देवतांचा व आरोग्य देवतांचा वास असतो असं म्हणलं जातं, असे शास्त्रात देखील मानलं जातं. आणि हे मूळ केवळ एक वनस्पतीचा भाग नसून ते तुमच्या शरीरातील बिघडलेले चक्र पुन्हा संतुलित करण्याची ताकदही ठेवतात. हे मूळ पिवळ्या किंवा पांढऱ्या कापडात बांधताना मनात एक विलक्षण उत्सुकता निर्माण होईल, कारण खरोखरच एखादे मूळ गंभीर आजारापासून मुक्तता देऊ शकते का. तर गुरुजीच्या मते ही श्रद्धा आणि विश्वासाची ऊर्जेचा खेळ आहे. मित्रांनो, हे मूळ धारण करण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या कुलदेवता आणि पितृदेवतांचा संकल्प करावा लागेल. गुरुजींनी सांगितले की जर पितरांचा आशीर्वाद नसेल तर कोणतेही मूळ औषध हे लागू पडत नाही. तुळशीचे मूळ जेव्हा तुमच्या शरीराच्या संपर्कात येते, गळ्यात किंवा तुम्ही जेव्हा दंडावर बांधता तेव्हा ते तुमच्या भोवती एक संरचनात्मक कवच तयार होते. भविष्यात येणारे मोठे आजार टाळण्यासाठी आणि सध्याच्या व्याधीची तीव्रता कमी करण्यासाठी हे मूळ एक रामबाण
उपाय ठरवत असतं. लक्षात ठेवा, हे मूळ घेताना तुळशीला इजा पोहोचणार नाही याची काळजी घ्यावी, अन्यथा त्याचे परिणाम उलटे होऊ शकतात, असा सावधगिरीचा इशारा सुद्धा गुरुजींनी या व्हिडिओत दिलेला आहे. तर कुंभ राशीच्या जातकानो, आता आपण अशा रहस्यमय टप्प्यावर येऊन पोहोचलोय जिथे एक छोटीशी चूक तुमचे संपूर्ण प्रयत्न पाण्यात घालू शकते. तुम्ही आतापर्यंत जे सांगितलेले सर्व उपाय जरी केले तरी तुम्ही या या व्हिडिओमधील गुप्त नियम पाळले नाहीत, तर या वस्तूची शक्ती जागृत होणार नाही. गुरुजींनी अत्यंत गंभीर स्वरात सांगितलं की हे उपाय म्हणजे विज्ञानाच्या पलीकडचे ऊर्जाशास्त्र आहे. जर तुम्ही या गोष्टी खिशात ठेवून काही निषिद्ध कर्मे केली तर त्यांचे परिणाम भीतीदायक ठरू शकतात. ही भविष्यवाणी आता एका अशा वळणावर आहे जिथे तुम्हाला तुमच्या संयमाची परीक्षा सुद्धा घ्यायची आहे. मित्रांनो, गुरुजींनी स्पष्ट सांगितलं आहे की तुम्ही यातील जो काही उपाय कराल मित्रांनो, तो तुम्हाला तुमच्या सावलीलाही माहिती होता कामा नये. लक्षात घ्या, हा पहिला नियम आहे. आणि कुंभराशीचा जातकनो, अगदी तुमच्या पत्नीला किंवा पतीला किंवा आई वडिलांना सुद्धा याबद्दल काही कळू देऊ नका. आणि जेव्हा तुम्ही एखाद्या गुप्त उपायांची चर्चा दुसऱ्यापाशी करता तेव्हा त्या वस्तूची ब्रह्मांडीय ऊर्जा विखुरली जाते आणि तो उपाय निष्फळ ठरतो. मनात एकच उत्सुकता असते की एवढे मोठे बदल होणार असतील तर ते लपवून कसे ठेवायचे. पण गुरुजीच्या मते शांत राहून केलेली साधना सर्वात जास्त फलदायी ठरत असते. आणि त्यासोबतच दुसरा जो नियम आहे तो म्हणजे गुरुजींनी सांगितलं आहे की जर तुम्ही व्यसन किंवा नशा करत असाल तर त्या काळात त्या पवित्र वस्तू तुमच्या खिशात शरीरापासून दूर ठेवा. लक्षात घ्या मित्रांनो, स्मशान किंवा सुतक असलेल्या ठिकाणी जाताना या वस्तू घरातच ठेवून जाणे अनिवार्य असते. आणि तेथून आल्यावर परत आंघोळ करूनच त्या पुन्हा आपल्या जवळ घ्याव्यात. कुंभराशीच्या जातकानं 2026 हे वर्ष तुम्हाला राजा बनवण्यासाठी सज्ज आहे, पण त्यासाठी तुमची नियत व आचरण शुद्ध असणे ही पहिली अट देखील आहे. हे सर्व नियम पाळून जेव्हा तुम्ही या वस्तू जवळ ठेवाल तेव्हा संपूर्ण ब्रह्मांड तुमच्या प्रगतीसाठी कामाला लागेल, असा खात्रीशीर विश्वास सुद्धा गुरुजींनी दिलाय. तर कुंभराशीच्या जातकांनो, आता भीती शंका झटकून टाका. गुरुजींनी जो विश्वास दिलाय तोच विश्वास तुमच्या मनात जागृत ठेवा. तुमची रखडलेली कामे मार्गी लागतील, घरात धन धान्याची बरकत येईल, शारीरिक व्याधीपासून तुमची मुक्तताही होईल. आणि मित्रांनो, हे उपाय म्हणजे तुमच्यासाठी 2026 मधले सुरक्षा कवच आहेत, जे तुम्हाला प्रत्येक संकटात सावरून धरतील आणि प्रगतीच्या शिखरावर घेऊन जातील. तुमच्या आयुष्यात येणारा प्रत्येक क्षण आनंदाचा, समृद्धीचा, शांततेचा असो, हीच आम्ही देखील ईश्वर चरणी प्रार्थना करतोय. गुरुजीच्या या मार्गदर्शनामुळे तुमचे 2026 हे वर्ष तुमच्या आयुष्यातील सर्वात यशस्वी, अविस्मरणीय वर्ष ठरेल यात शंका नाही. स्वतःवर विश्वास ठेवा. सकारात्मक ऊर्जेने या नवीन वर्षाचे स्वागत सुद्धा करा. तर कुंभराशीच्या जातकानं गुरुजींनी सांगितलेली ही उपयुक्त माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ, जय दुर्गा माता, कृपा ठेवा, सर्व संकटातून दूर करा अशी पूर्ण श्रद्धेने, पूर्ण भक्तिभावाने कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका.